रंगांची जादू. एकदा एक छोटंसं गाव होतं, ज्याचं नाव होतं रंगवाडी. या गावात प्रत्येक व्यक्ती एक विशेष रंगाची लाहीन घेत असे आणि त्या रंगाचं त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडत असे. काही लोकांना लाल रंगाचे भाग्य मिळालं होतं, तर काहींना निळा, हिरवा किंवा भगवा रंग. गावात एक लहान मुलगी होती, जिने त्यांच्या आजीच्या सांगण्यामुळे तिला पिवळा रंग आवडत होता. तिचं नाव होतं निया. ती सगळ्या आपल्या रंगीत वस्त्रांमध्ये पिवळा रंग घालायची आणि तिचा हसरा व आनंदित चेहरा पाहून सगळी गावकरी आनंदित असत. एक दिवस निया जंगलात फिरत असताना तिला एक विचित्र वस्तू मिळाली. ती एक कॅन होती, ज्यात विविध रंग होते. नियाने ती कॅन उघडून पाहिली आणि तिला एक जादूगाराचा आवाज ऐकू आला. "मी रंगांचा जादूगर आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रंगांची चांगली समज असली पाहिजे." त्या आवाजाने सांगितलं. नियाने त्या रंगांचा प्रयोग करायचं ठरवलं. तिने पिवळ्या रंगांचा वापर करून भाग्य, आनंद आणि सौंदर्याची इच्छा व्यक्त केली. तिलाही आत्मविश्वास मिळाला आणि तिला काहीतरी विशेष करायचं होतं. तिने त्या रंगांचा वापर करून गावात सगळ्या वस्त्रांना रंगवण्याचं ठरवलं. तिचा जादूगाराच्या रंगांनी सगळं गाव उजळून काढलं. पिवळा रंग वाटल्यासारखा फैलवला. नवीन रंगांची चमक आणि आनंद सर्वत्र पसरला. गावकऱ्यांना पाहून आश्चर्य वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद दिसू लागला. त्यांनी नियाजवळ येऊन तिचं कौतुक केलं. अचानक त्या रंगांचा प्रभाव गावावर झाला आणि जोडीला सगळ्यांमध्ये एकटा, आलिंगन, प्रेम आणि एकतेची भावना निर्माण झाली. त्या दिवशी नियानं वेगळा संकल्प केला. "मी रंगांचा जादूगर होईन." तिने पिवळा रंग जपला आणि सगळ्यांना शिकवायला लागली की रंगांनी दिला गोडवा, कसा जगावं आणि एकत्र राहावं. या कथेतून निया नंतरचे सहस्त्र रंगांचा उजाळा आणला. रंगांनी फक्त वस्त्रावर नसून दिलावरही आपल्या अद्भुत शक्ती दाखवल्या आणि रंगवाडी हे गाव एकत्रतेच्या प्रेमाने भरलं. निया आणि तिचे रंगांनी चैतन्य आणणारे प्रयोग आजही गावात सांगितले जातात. कोणीतरी सांगितले की रंग एक भावना व्यक्त करतात, पण निया आम्हाला शिकवते की त्यांच्या पाठीमागे एकजूट आणि प्रेमाचं गूढ आहे. याप्रमाणे नियाने रंगांचा जादूगर बनून त्या गावात एक नवा रंग जोडला, जो सर्वांच्या हृदयात ओलावा आणत गेला. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.